नमस्कार मंडळी, कुकू बेक्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। जसं की तुम्हाला माहिती आहे की आपल्या चॅनलवर नवनवीन ट्रेंडिंगमध्ये असणारे केकचे व्हिडिओज येतात। तर आज मी तुमच्यासाठी असाच एक ट्रेंडिंगमध्ये असणारा केकचा व्हिडिओ घेऊन आली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्लोइंग केक कसा बनवायचा ते, कारण इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवर सगळ्यात जास्त ट्रेंडमध्ये आहे हा केक सध्या। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर ॲक्च्युअलमध्ये हा केक कुकूताईच्या वाढदिवसाचा होता, तर तिच्या वाढदिवसासाठी आपण हा केक बनवत आहोत। तर इथं मी केकला व्यवस्थित क्रम कोट करून घेतलं होतं आणि सेट करून घेतलेलं होतं। केकचा फ्लेवर होता फरेरो रॉशर। त्यानंतर केक व्यवस्थित सेट झाल्यावर त्याला आपण फायनल आयसिंग करू। फायनल आयसिंगसाठी मी व्हिप क्रीममध्ये थोडासा पिंक आणि पर्पल कलर मिक्स केलेला आहे आणि त्या क्रीमने आपण इथं केकला आयसिंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथं एक कपकेक मी घेतलेला आहे आणि त्या कपकेकला मी पिंक आणि पर्पल कलरच्याच क्रीमने आयसिंग करून घेतलेली आहे। शेडिंगमध्ये मी ही आयसिंग केली आहे। त्यानंतर ब्लोइंग केक बनवत आहोत आपण, त्यासाठी ही प्रिंट मी काढून घेतलेली आहे। मुलीची प्रिंट तुम्ही तुमच्या आवडीनुसारही घेऊ शकता, म्हणजे एखादी कार्टूनची प्रिंट किंवा मुलाचा बर्थडे असेल तर मुलाची प्रिंट घेऊ शकता। तर इथं मी ही प्रिंट घेतलेली आहे, नॉन एडिबल प्रिंट आहे आणि ही प्रिंट नॉन एडिबल असल्यामुळे तुम्ही याला जास्त वेळ केकवर लावून ठेवू शकता। जर तुम्ही शुगर प्रिंट वापरत असाल तर केक देण्याच्या आधी अर्धा तास ती प्रिंट तुम्ही केकवर लावा आणि त्यानंतर तुमच्या केकचा जो काही कन्सेप्ट आहे, म्हणजे आपण जो ब्लोइंग केक बनवत आहोत त्यासाठी पूर्ण तो सेटअप तुम्ही तेव्हाच करा। तर इथं मी नॉन एडिबल प्रिंट घेतलेली आहे आणि आपण जी स्ट्रॉमध्ये टाकणार आहोत तर त्यासाठी आपल्याला त्या मुलीच्या ओठापाशी एक होल करायचा आहे, म्हणजे स्ट्रॉच्या साईजच्या एवढं आपल्याला तिथं कट मारायचा आहे। तर तुम्ही बघू शकता की मी त्या मुलीच्या ओठाच्या तिथे एक स्ट्रॉ जाईल इतका कट मारलेला आहे राऊंडमध्ये आणि ती स्ट्रॉ आपल्याला केकमधून इन्सर्ट करायची आहे। तर मंडळी, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलवर अशाच ट्रेंडिंग केकच्या व्हिडिओज येत असतात, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी असलेल्या बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजेच अशाच ट्रेंडिंग केकच्या व्हिडिओजची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील। तर आता आपल्याला जो कपकेक आपण पुढे ठेवणार आहोत त्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि त्यानुसारच आपल्याला जे टॉपर आहे आपलं मुलीचं ते केकवर प्लेस करायचं आहे। तर इथं मी कपकेकचं मेजरमेंट घेतलं आणि त्यानुसार मी ते मुलीचं टॉपर केकला स्टिक केलेलं आहे। आता आपल्याला त्या जिथं आपण कट मारलेला आहे तिथून आपल्याला स्ट्रॉ इन्सर्ट करायची आहे, म्हणजे केकच्या एका साईडने आपल्याला स्ट्रॉ इन्सर्ट करायची आहे आणि दुसऱ्या साईडने ती बाहेर काढून घ्यायची आहे। असं आपल्याला 4 ते 5 वेळेस करायचं आहे, म्हणजे स्ट्रॉमध्ये आपला जो काही केक येतोय तो पूर्णपणे निघून जाईल आणि आपल्याला जी मेन स्ट्रॉ टाकायची आहे त्यामध्ये कोणताही केक येणार नाही आणि आला तरी तो फक्त थोडासाच येईल, तो आपण इझिली काढू शकतो। तर इथं मी 4 ते 5 वेळा केकमध्ये स्ट्रॉ टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता मी मेन स्ट्रॉ आहे जी मला टाकायची आहे ती टाकणार आहे। एकतर तुम्ही प्लास्टिकची स्ट्रॉ टाकू शकता किंवा पेपर स्ट्रॉ इथं तुम्ही टाकू शकता। तर इथं मी आधी पेपर टॉपर काढून घेतलं केकचं आणि मग केकमध्ये स्ट्रॉ इन्सर्ट केली आणि त्यानंतर परत पेपर टॉपर लावलं। तर तुम्ही बघू शकता की स्ट्रॉच्या मागच्या साईडला थोडासा केक आलेलाच होता, तर तो मी काढून घेतलेला आहे। आता आपण केकला डेकोरेशन करायला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मी इथं जे टॉपर लावलेलं आहे मुलीचं त्याला साईडने थोडीशी बॉर्डर केलेली आहे, ब्लॅक जेलने किंवा चॉकलेट जेलने करू शकता। त्यानंतर केकवर मी सिल्वर स्प्रे मारलेला आहे, जेणेकरून केकला शाईन येईल छानपैकी आणि दिसायला तो एकदम आकर्षक दिसेल। त्यानंतर आता आपण केकवर थोडेफार स्प्रिंकल्स ॲड करणार आहोत आणि टॉपला काही डेकोरेशन करणार आहोत। सगळ्यात आधी मी केकच्या वरच्या भागात काही फ्लक्स बॉल ॲड केलेले आहेत। आपल्या केकचा कलर पर्पल पिंक अशा शेडमध्ये होता, त्यामुळे मी केकच्या वरच्या भागात डार्क पिंक कलरचे ग्लिटरचे फ्लक्स बॉल ॲड केलेले आहेत। त्यानंतर काही व्हाईट फ्लक्स बॉल ॲड केले, थोडे सिल्वर ॲड केलेले आहेत। त्यानंतर बेबी पिंक कलरचे काही फ्लक्स बॉल इथं मी ॲड केलेले आहेत। तर काही फ्लक्स बॉल हे मॅट फिनिशमध्ये होते तर काही ग्लिटरमध्ये होते, त्यामुळे त्याचा लुक एकदम छान येत होता। व्हिडिओत जरी क्लिअर दिसत नसल्या तरी रिअलमध्ये त्याचा लुक खूप छान आलेला होता। त्यानंतर काही डार्क पिंक कलरचे फ्लक्स बॉल थोडेसे हायलाईट म्हणून त्यानंतर केकवर मी हे काही नॉन एडिबल बटरफ्लाय लावलेले आहेत। पिंक शेडमधले हे बटरफ्लाय होते, ते केकवर मी थोडेसे ॲड केले, ज्याने लुक एकदम छान आला होता, तुम्ही बघू शकताय। त्यानंतर इथं केकवर मी जो आपला कपकेक आहे तो प्लेस केलेला आहे, त्याला स्टिक केलेला आहे चिकट टेपने खालून आणि केकच्या सगळ्या साईडने इथं मी स्प्रिंकल ॲड केलेले आहेत। तर हा होता आपला आजचा केक। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा।
व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तसेच ही केकची डिझाईन तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि शेजारी असलेल्या बेल आयकॉनवर पण क्लिक करा आणि आपले 1K सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण होऊ द्यात। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।